त्याच घटनेनंतर याच भूमीला नाव मिळालं घाटी सुब्रमण्यम. कर्नाटकाच्या शांत घाटीत एक असं मंदिर आहे जिथे देव केवळ पूजेत नाही तर कथांमध्ये जिवंत आहेत. हे आहे घाटी सुब्रमण्यम, कर्नाटकातील 3 पवित्र नागक्षेत्रांपैकी मध्य सुब्रमण्यम. आदि सुब्रमण्यम कुक्के, अंत सुब्रमण्यम नागलमादिके आणि या दोघांच्या मधोमध वसलेलं आहे दोडबुलापूर तालुक्यातील एक रहस्यमय क्षेत्र. इथे एकाच गर्भगृहात भगवान कार्तिकेय आणि लक्ष्मी नरसिंह समोरासमोर उभे आहेत. पूर्वेकडे 7 तोंडी रूपातील सुब्रमण्यम तर पश्चिमेकडे त्यांचे रक्षण करणारे लक्ष्मी नरसिंह. ब्रह्मपुराण सांगतं, ब्रह्मा ओम शब्दाचा अर्थ सांगू शकले नाहीत म्हणून सुब्रमण्यम यांनी ब्रह्मदेवाला कारागृहात टाकलं आणि याच पश्चातापासून मुक्त होण्यासाठी सुब्रमण्यम घटस्वरूप रूपात पृथ्वीवरती आले. गरुडाच्या भीतीने सुब्रमण्यम यांनी श्रीहरीची प्रार्थना केली आणि श्रीहरी त्यांच्या रक्षणास लक्ष्मी नरसिंह बनवून आले. याच घाटीत घटकेसुराचा नावाचा राक्षस ऋषी आणि लोकांना त्रास देत होता, म्हणून सुब्रमण्यम यांनी त्याचा इथे वध केला.